टाइम टू से बाय बाय टू दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. आम्ही दुसरीकडे चेकिंग करतो आता. We are checking out. Check out. That's my card. We have covered your property on this. So after 2 weeks, we will be having a vlog on this channel. Yeah. Chalo, bye. So there is a change in the plan. अगोदर आम्ही ठरवलं होतं that we will be going to do sport activities. बट गेम असं झाला की आम्ही जिथे हॉस्टेलरमध्ये थांबलो होतो अगोदर तिथे फक्त 2 दिवसाची बुकिंग केली होती. त्याच्यानंतर मला एक्सटेंड करता नाही आलं बिकॉज दॅट इज द प्रॉपर्टी विच इज ऑलमोस्ट हाऊसफुल ऑल द टाईम. तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी हॉटेलमध्ये चेक इन केला आणि तिथे जाऊन थोडं एन्क्वायरी पण केलं की स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज बद्दलचं. इकडे आता सध्या मॉन्सून पीकमध्ये आहे तर त्याच्यामुळे पूर्ण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज बंद आहे आणि जे चालू पण असतात तर ते लेकमध्ये जाऊन ते करवतात. तो त्याच्यामध्ये काही मजा नाही. सीमध्ये असलं तर मजा येते. सो वी केम टू अ प्लेस फॉर हॅव्हिंग डिनर कारण की इथे रोज आमचा ब्रेकफास्टचा पण लंचच स्किपच होत आहे उशिरा उठल्यामुळे. आणि वन ऑफ द बेस्ट थिंग अबाउट गोवा इज देर आर लॉट्स ऑफ कॅफेज की ते सर्व ॲस्थेटिक आहे. प्रत्येक ठिकाणी असे छोटे छोटे कॅफेज एकदम क्यूट कोझी. तुम्ही मस्त तयारी करून येऊ शकता. खूप सारे फोटोज घेऊ शकता. बेस्ट. अँड नाऊ वी आर जस्ट हेडिंग आफ्टर द लंच टू द रंबोल बीच. तिथे बघू तिथली वाईब्स कशी आहे. सो गाईज वी रीच टू द अरंबोल बीच. अरंबोल बीचमधून अशा मधामधून अशा गल्ल्या आहे. वी आर गोइंग टू स्वीट वॉटर लेक. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस अरंबोल बीच इज इकडे खूप 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 सारे फॉरेनर्स आहे आणि खूप जास्त शांतता आहे. रादर दॅन द सिटी ना इकडे खूप असा शांतता आणि खूप कमी लोक आहे. काहीच अशी फक्त द थिंग इज दॅट कलिंगूट पासून हा 25 किलोमीटर्स असल्यामुळे इकडे लोक खूप कमी येतात. बट डेफिनेटली या आहे इकडे. वी रीच टू द अरंबोल आणि अरंबोलला पोहोचल्यानंतर आम्ही स्वीट वॉटर लेक आलोय. मागे तुम्हाला दिसत असेल स्वीट वॉटर लेक आहे. मस्त आम्ही असं शॅक मध्ये बसलोय. एक नंबर मस्त. 4-5 वाजले. एकदम हलकी हलकीशी ऊन आहे आणि एक नंबर इकडनं असे रेस्टॉरंट्स वगैरे तिकडनं असं फूड वगैरे ऑर्डर करून मस्त एन्जॉय करत आहे. ऑलरेडी माझी खूप जास्त कमर दुखत आहे. सो असं वाटतंय की इथून उठावंच नाही आणि मस्त आराम करावं इकडे. पुढचा काय प्लॅन आहे काहीच माहित नाही. बट मोस्टली गोवा ट्रिपचा एकच मोटो होता जस्ट टू रिलॅक्स. ऑन दिस ट्रिप आय डोंट नो हाऊ द कंटेंट आय एम गोना डिलिव्हर. दिस ट्रिप इज फॉर ओनली बॉयज ट्रिप. नो माझ्या बॉईजला फक्त बोट दाखवायचे वाटते. करता भी येते. मी लय प्रयत्न करून राहिलो का थोडी शुद्ध करू बा भाषा पण ते शुद्ध होऊन नाही राहिली. अमरावती जिल्ह्यातली भाषा वेगळी आहे. यवतमाळचं. अच्छा यवतमाळचे कुठचे? पाटीपुरा. वाट याची पाटीपुरा. अरे बापरे पाटीपुरात बस. पाटीपुरात मेन पाटीपुरा. अच्छा मेन पाटीपुरा. एक भाऊ आहे ना पाटीपुऱ्यातला. त्याची बहीण पाटीपुऱ्यामध्ये राहते. योगेश पाटील म्हणून. अच्छा. ते खूप वर्षापासून आहे इथं. नंतर तो महाराष्ट्रामध्ये काही कंपनीमध्ये काम करतो. आम्ही नागपूरचे. माझं नाव संजय संजय पाटील. हो हो. जय भीम. जय भीम. काय दसरा वसरा केला का नाही?
काय म्हटलं? दसरा दसरा केला ना, पुरणपोळी केली, त्याच्यानंतर कढी केली, बोंड, त्याच्यानंतर भजे केले. हा. आणि बोंड नाही, इकडे ते कसं ते बोंड भेटत नाही, म्हणजे ते जे कोवळं आहे ना आपल्याकडचं ते भेटत नाही. त्याच्यानंतर मी असा विचार केला की म्हणजे हे समुद्र म्हणजे मला म्हणजे आईसारखंच वाटते, मला म्हणजे खूप असा जीव जळल्यासारखं वाटते इथं. तर त्याच्यानंतर मी विचार केला की मी काम तर भरपूर केलं, 12-13 वर्ष फॉरेनर सोबत काम केलं, सर्वच केलं. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की बाबा मी आता काहीतरी वेगळं करावं. म्हणून त्याच्यासाठी मी निर्णय घेतला की आता मला गोव्यात यायचं आहे आणि बीच साईडलाच काम करायचं आहे. जरी मी क्लिनिंगचं काम करतो पण मला ते आवडते. बीच साईड क्लिनिंगचं काम करतो मी तर प्रोग्राम डिरेक्टर होतो अमेरिकन व्यक्तीसोबत. मला ते नाही वाटलं चांगलं. मला म्हटलं चला कचरा जरी साफ केला तरी काही टेन्शन नाही, माझ्या आईची सेवा कर. नाही, आपली आई एखादी बिमार पडली तर तिचं आपण नाही का सर्व काही लुगडं धुतो, तिची आंघोळ करून देतो, तिले जेवण देतो. तर तसंच काम इथं लागलं मला. त्याच्यामुळे मग मी इथं चालू झालो. to go in the suite and our bro is here. Yeah. So he's ह्या इकडे ना सी वॉटर लेक मध्ये बसलोय. इकडे ना खूप कमी पाणी आहे, मीन्स आय एम जस्ट मांडी घालून बसलेलो आहे. बट इकडे खतरनाक मजा येत आहे. पाणी तरी थोडंसं खूप खराब आहे, पण माझ्यासोबत ते डॉगेश भाई आहे, सो नो वरी. पाणी थोडं खारट आहे म्हणून माझं जे डोकं आहे अजून ह्याच्यामध्ये बुडवलेलं आहे. मजा येतं भारी. खूप सारी कमी पब्लिक आहे बिकॉज इथे यायसाठी ना खूप असा अवघडसा रस्ता आहे. खूप सारे दगड वगैरे पार करून यावं लागतं. एक इझी रस्ता आहे बट तो सध्या आता बंद करून ठेवलाय, सो कुड नॉट पॉसिबल टू कम नाव. And my issue Dada is swimming there, so we are going at. I cheated you. पुणेश आता पण सध्या जे नागपुरी लोक जे भेटलेले आहेत त्यांच्यासोबत आता पण खूप चर्चा चालू आहे. तुम्ही ते बघू शकता. आम्ही अर्धा तास जे पोलो आहे ना, अर्धा तासमध्ये जे गोष्टी झाल्या आहे त्या गोष्टी आम्हाला परत ऐकायच्या आहे. कारण की आम्हाला असं वाटतं की आम्ही काही गोष्टी नाही. एकदम भारी वाटत आहे. एकदम कोपऱ्यामध्ये बसलो आहे जिथून अशा वेव्स कंटिन्युअसली येत आहे आणि पाणी तोंडामध्ये गेलं. एकदम खारट बेकार पाणी आहे. आता सोफी आता थोड्याच वेळामध्ये इथे सनसेट होणार आहे. अगोदर खूप ट्राय केलं की पाण्यामध्ये नाही येणार बट गोष्ट अशी आहे की पाण्यामध्ये जेपर्यंत आपण येत नाही ना तेपर्यंत बरं वाटतच नाही. मला तरी सुद्धा डोंट नो किती टॅन होणार या ट्रिप मध्ये. झालं तरी झालं बट मज्जा एकदम फुल टू वसूल. अँड two boys got nangopungu. Two boys got nangopungu and nangopungu are going to the Arambol. मजा आला मामा. एक नंबर. पाणी तेवढं स्वच्छ नाही पण तरी पण होय. सो दॅट्स वी हॅड अ ब्युटिफुल सनसेट ॲट द अरंबोल. आज भारी सनसेट नाही बघता आला बिकॉज आज खूप जास्त आभाळ होतं अँड आम्हाला त्या गोट्यांमधून जायचं आहे, सो वी आर लिव्हिंग इट अर्ली. बट भारी मजा आला. इफ यू आर कमिंग टू गोवा डोंट मिस टू कम टू द अरंबोल.
आम्ही ज्या वेनी जात आहे ना तो वे फक्त इकडल्या जे लोकल्स आहे त्यांच्यासाठी आहे फक्त. बट आम्हाला जे नागपुरी लोक मिळाले ना त्यांच्या हेल्पनी आम्ही जात आहे इथून. इझी वे आहे मस्त. लेट्स डू इट. तुम्ही मस्त घरोबा केला आहे ना इथं. म्हणजे दारू बिरू आपल्याला घ्यायचं असलं तर आपल्याला उधार भेटते एवढं मात्र आहे. अरे बापरे, घरोबा केला तुम्ही. हो घरोबा बरोबर चांगलं झालं असं काही तेवढं हे नाही. लोक ओळखतात चांगले. तेव्हाच आमचा ब्लॉग चमकणार ना, अदरवाईज ब्लॉग कसं चमकणार आमचा. आमच्या ब्लॉग मध्ये थोडं रशियन कंटेंट द्या पटकन. वेलकमला काय म्हणतात? हा वेलकमला त्याच्यामध्ये इनोको 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 म्हणते इनोको हा. इनोको इनोको. तुम्ही गाईडचं वाईडचं काम नाही करत ना. नाही नाही गाईडचं काम नाही करत. हा. फक्त हेलो आहे. हॅलो हाय बस तेवढं जास्त नाही. हा बोल ना. माझी कमर जास्त लचकली मगाशी मी खाली पडलो होतो. का पुण्या कोण पाडलं तुला? तू ना. ठीक आहे, निशादनं पाडलं ना. ठीक आहे. ज्यानं मला पाडलं त्याचा मी बदला येईन. येईन. ठीक आहे, दंगल शिव आपण. पण मी माणूस आहो धम्माचा. मी प्रेमानं बदला घेईन. मी प्रेमाने घेतो. नाही 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 नाही. मी प्रेमाने घेतो ना भाऊ. जो प्रेमान आहे तो धक्का नाही देत. तो कंबर नाही लचकत लचकलेल्या माणसाची. पाटलीपुराच्या माणसांमध्ये प्रेम नाही. पाटीपुराच्या माणसांमध्ये प्रेम नाही आहे. ठीक आहे. काय माहितीये का काय Hey, back to the game again after a long hectic bath at Arambol beach. So we got ready again आणि आता परत आम्ही जातोय. It's 11 आणि भाऊ लोकांना आम्ही ड्रॉप करतोय बिग डॅडीवर. आफ्टर दॅट वी आर प्लॅनिंग दीप्तेश अँड मी टू गो ऑन समथिंग कॅफे हॉप ऑन. एखादी चांगल्या जागी मस्त काहीतरी एक नंबर खाऊया. कारण की ऑलरेडी कालपासनं जास्त आणि आज तर खूप अतिशय कंबरची पूर्ण वाट लागली. इतकी बेकार की आय इवन कॅन नॉट एन्जॉय एनिथिंग. बट आता आलो आहे तर चला. सो ते जे आपली मंडळी होती त्यांना तिकडे कसिनोवर ड्रॉप केलं आणि मी इकडे आम्ही जिथे थांबलेलो आहे बस त्याच ठिकाणी एका कॅफेवर आलो जिथे तुम्ही मागे पण बंचिंदर करताना बघितलं असेल. कारण की मला तिकडचं जेवण आणि स्पेशली बिर्याणी खूप जास्त आवडली. सो मी 3-4दा खाल्ली ती आणि तरी पण हेच खाऊ असं वाटत आहे. बट द थिंग इज मला पण जायचं होतं. बट माझी हेल्थ खूप जास्त डाऊन झाली. इतकी जास्त डाऊन झाली की माझ्याच्याने चालणं वाकणं खूप कठीण होत आहे. माझी बॅक पूर्ण स्टीफ झाली, एकदम अकडली आहे आज दिवसभर पाण्यामध्ये एन्जॉय करून. अँड टुमॉरो वी हॅव 1 डे टू बी इन गोवा. तर मला असं वाटतंय इट विल बी नॉट फॉर मी. सो जर ब्लॉग नाही आला तर समजून जा की तुमचा भाऊ एकदम थंडागार पडलाय. बट या मजा येत आहे ब्लॉगमध्ये. प्रत्येक दिवस एक नवीन एक्सपिरियन्स ऍड करत आहे. आणि आता सध्या ह्याचा लॉंग विकेंड आहे म्हणून गोव्यामध्ये खचाखच खूप गर्दी आहे. हे लोक पण गेले तरी आपण कसिनो बिग डॅडीमध्ये एंट्री नाही मिळाली तर यांना मॅजेस्टिक मध्ये जावं लागलं. सो या तुम्ही पण या. अँड आय एम जस्ट प्लॅनिंग की परत एकदा सोलो गोव्याला येऊ फॉर माय सेल्फ. आणि जेव्हा मी एकटा असतो तेव्हा एकदम डीपली कनेक्टेड मनातल्या गोष्टी तुम्हापर्यंत पोहोचवू शकतो. So therefore, I just wanna come solo to Goa. So that was the sweet and simple vlog from the day 2 of the Goa. If you really like the vlog, keep giving your love, lots of love. Till then, Chinglun Tio. Bye.